अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 52 समारोप. हा अध्याय पठन केल्यास आपणास श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे पुण्यफळ मिळेल. अध्याय 53 समारोप. श्री गणेशाय नमः. सिद्धांनी नामधारकांना श्री गुरूंचे परम पवित्र चरित्र सांगितले. ते ऐकून त्यांचे मन ब्रह्मानंदी निमग्न झाले. त्यांना भावस्था प्राप्त झाली. अष्टसात्विक भाव दाटून आले आणि श्री गुरूंविषयी वाटणारी प्रेमभक्ती अश्रुरूपाने डोळ्यातून पाझरू लागली. ते म्हणाले, सिद्धांना मोठे कौतुक वाटले. त्यांनी नामधारकांना आलिंगन दिले, त्यांना प्रेमाने कुरवाळले व म्हणाले, वस्त भानावर या. ही तुमची भावावस्था कायम राहिली तर तुम्हाला जे ज्ञान दिले आहे ते तुमच्या हृदयात बंदिस्त होऊन राहील. मग लोकांचा उद्धार कसा होणार? म्हणून अंतःकरणात गुरूंविषयी दृढ भक्ती ठेवून विहित कर्माचरण करत राहा. तुम्ही श्री गुरूंचे चरित्र जाणून घेण्याची सदिच्छा व्यक्त केली, म्हणूनच तापत्रयाचे हरण करणारी अनुपम अशी अमृतवाणी माझ्या मुखातून प्रकट झाली. आता हेच गुरुचरित्र तुम्ही लोकांना सांगा. या सेवेने श्री गुरु तुमच्यावर नित्य प्रसन्न राहतील. त्यांच्या प्रसादाने संसारी जीवांनाच दिलासा मिळेल. ते ऐकून नामधारकांनी डोळे उघडले. सिद्धांना हात जोडून नमस्कार केला व म्हणाले, गुरुवर्य, तुम्ही अतिशय कृपावंत आहात. आम्ही भक्तांचा आधार आहात. श्री गुरु चरित्र म्हणजे परामृत. श्री गुरुचरित्र म्हणजे आनंदाचा अक्षय ठेवा. ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. आता एकच विनंती आहे. अनेक औषधींचे सार काढून एकेच बहुउपयोगी रसायन बनवावे. तसेच समग्र श्री गुरुचरित्र पहिल्या अध्यायापासून 52 अध्यायापर्यंत सारांश रूपाने सांगा. म्हणजे श्री गुरूंच्या सर्व लीलांची विहंगमावलोकन होईल. त्यांची प्रार्थना ऐकून सिद्धांना आनंद झाला. त्यांनी सर्व कथांची अध्यायावर उजळणी केली व म्हणाले, सदृश्य श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना पूर्वीप्रमाणे आजही दर्शन देतात. तुमच्या विनंतीवरून मी तुम्हाला श्री गुरुचरित्राची अवतरणिका अनुक्रमणिका सांगितली. त्या कथांच्या नुसत्या स्मरणानेही भक्तांचे कार्य होतील. त्यानंतर नामधारकांच्या विनंतीवरून सिद्धांनी त्यांना श्री गुरुचरित्राचे नित्य पठण कसे करावे, सप्ताह पारायण कसे करावे, त्या काळात आचरण कसे करावे, पुण्य नामस्मरणादी कर्मे कशी करावीत, उद्यापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तेव्हा गुरुदेव, माझ्या सर्व कामना पुरवून तुम्ही मला अगदी कृतज्ञ केले आहे असे म्हणून नामधारकांनी साष्टांग नमस्कार केला. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.